आगे सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मुकुंद माळी सरांना मी विनंती करतो की त्यांनी सुनंदा शेंडगे मॅडम यांचा सत्कार करा. नवेली गोरी गोरी बालन की छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलवेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हैया ने पकड़ी बाह और की अट खेली भरी पिचकारी मारी बोली परी हरी बोली की बौछार तू है नार नखरेदार मतवाली रे आज मीठी लगे है तेरी गाली रे पोटासाठी नाचते मी, पोटासाठी नाचते मी.
सजनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा अरे कुठे गेली वो कहाँ है वो ये पियाओ हमें उनका नृत्य देखने हिची जवानी सोन्याची खाली कशी फुलदाणी दिसतीया मजला दिसतीया मजला हिच्या रूपाचं लागे मज वेड पडे मज गोड प्रीतीची जोड जीवाची भिडे हो पल भान हो हिरपिशी झाले नाच नाचुनी मी घाम मध्ये नारे घाम मध्ये नारे माती झाली बाई माझा माती झाली बाई माझा रूपाची गुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची नाच धरा पाहुणा करा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. तुम्ही या सादरीकरणातून जे दृश्य पाहिलं ही एक कल्पना नव्हे तर हे धगधगत वास्तव आहे आणि ही कथा आहे विठाबाई नारायणगावकर यांची. स्वतःच्या हाताने आपल्या बाळाची नाळ तोडून तुम्हा आम्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओली बाळातून काय करू शकते हे आज तुम्ही पाहिले. असे हाल फक्त विठाबाई यांचेच नाही तर कित्येक लावणी कलावंतांचे आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या कलेसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी तुम्हाला काही सकारात्मक करता येईल का याकडं एक सुजाण नागरिक म्हणून पाहणं फार गरजेचं आहे. आम्हा कलावंतांच्या कलेला दाद देण्याबरोबरच आम्ही सुद्धा एक माणसंच आहोत हे मात्र विसरू नका. आम्हीही माणसंच आहोत तुमच्यासारखीच. भाषा व वाङ्मय संकुल आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आत्ता. कलावंत मला आपली संस्कृती आपली लोककला जपायची आहे. माझा जीव आहे लावणी. मला प्रचंड आवडते. जे इतर करू शकत नाही ते मी करतो. मला आनंद आहे. पण माझ्याकडे बघणारा हिणवणारा समाज मोठा आहे. म्हणून मला ही माझी लोककला आता लोकांसमोर दाखवायला भीती वाटत आहे. भीती वाटत आहे. ए पोरा असं का बसलाय तोंड पाडून? अरे असं नका बघू माझ्याकडे. म्या इथला शिपाई यो रंगमंच मीच झाडतोय बघ रोज. अरे मित्रा तुला एक सांगू काय, मला तुझ्यामध्ये खरा कलाकार दिसतोय बघ. ह्या स्पर्धेतील नाच स्पर्धेसाठी नसून तुझ्या खऱ्या आयुष्यासाठी आहे असा तो नाच. चल सुरू कर. कलेच्या बुकेला पोटी बोलते आहे चाळ गाते आहे चाळ.
तुला असं की मुलीसारखा नाचत जाऊ नकोस म्हणून. समाजातले लोक काय काय बोलतात माहितीये, पण तू काही ऐकत नाहीस. चल, चालता हवा घरातून निघ. घरातील माझेच मला साथ देत नाहीयेत. तरीही आम्ही लोककलावंत आपली लावणी, आपली लोककला जपतो. कुठे कार्यक्रम असेल, स्पर्धा असेल किंवा सोशल मीडिया असेल, आम्ही पुढे जाऊ बघतो. पण सगळीकडे आमची खिल्ली उडवणारी कमेंट्स ऐकायला वाचायला मिळते. असं का? नटराजाच्या साक्षीने आम्ही मनोरंजन करतो. प्रत्येक वेळी नवा खेळ आम्ही या रंगमंचाची लेकरं, नटेश्वराचे शिष्य. इतक्या सहजासहजी हार नाही मानणार. मी एक लोककलावंत. कला प्रकार थीम डान्स सादर करणारा संघ आहे समाजशास्त्री संकुल. म्युझिक रेडी, कलाकार तयार. आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आत्ता. चोरी से छुप छुप के तिनका तिनका
चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है। तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है, तू क्रोध की मशाल है। तो खुद की खोज में निकल, किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। समझ नहीं आ रहा सोशल मीडिया ये क्या कर रहा है। दूर दूर के लोगों को पास ला रहा है या करीबी लोगों को दूर करते जा रहा है। संभल के रहना दोस्तों, कई लोग इसका गलत इस्तेमाल भी करते हैं। लोग आपको धोखा दे के आपकी सारी जानकारी हैक करते हैं। इतनी बुराइयां की है सोशल मीडिया की, पर इसका कुछ तो फायदा जरूर होगा। अगर संभल कर और ठीक से इस्तेमाल करोगे तुम इनका, तो इसमें तुम्हारा ही लाभ होगा। कर सकते हो तुम इस्तेमाल सोशल मीडिया का लोगों को अपनी प्रतिभा दिखाने के लिए। दिखाओ अपनी योग्यता पूरे विश्व में अपना नाम बनाने के लिए। आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आत्ता। हमें बताने में बहुत अफसोस हो रहा है कि अपनी भारत माता की रक्षा करते करते आपके पापा ने अपने देश के लिए अपनी जान दे दी। हमें गर्व है उन पे। जय हिंद। वतन की रक्षा का लड़कियों का भी हक है, और इतिहास की किताबें उठाकर देख लो जिनको भी इनकी काबिलियत पर सके। किसी के लिए खुशियां लेकर आई तो किसी के लिए काली परछाई हूँ। मैं भी इस वतन की रक्षा के खातिर कंधे से कंधा मिलाने आई हूँ। और भूल मत करना सिर्फ पापा की परी समझने की, मैं रानी लक्ष्मी बाई हूँ। लड़कियां ये नहीं कर सकती, लड़कियां वो नहीं कर सकती। न जाने कितने ही बहाने हैं इन्हें उलझाने को, लेकिन ये वजह ढूंढ लेती है हर दर्द में मुस्कुराने को। और भारत माँ की बेटी है ये, तैयार है सरहद पे जाकर सीने पर गोली खाने को। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़ी दीवाने की, जहाँ और सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो सत ते मैं जावा मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम हो। तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, है सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी। दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी।
कलाकार तयार. आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आत्ता. हुक्का मोगरट नाव सुभेदार तानाजी मालुसरे. शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है आए बाबा. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ताने है आए बाबा. का नहीं तो झोलियां भरी है. अब ये शीश ना जुड़े तेरी लाज हम तके तेरे औरंगजेब के पास एक खूंखार निर्दयी सिपह सालार था जिसका नाम था उदय भान. हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं. हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं. कोंढाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे. महाराज, आपके लिए कोंढाना ये तानिया जीत के आएगा. तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते. तुम्हारे घर में शादी है. महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है. लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान. पहले शादी कोंढाना की, फिर मेरे रायबा की. निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का. ज्वल प्रवाह पावित स्थले कलेवलम विलंबिताम्बुजन्तुन्दमालिका डमट्टमट्टमट्टमट्टिनाद भट्टमर्वयं चकार चण्ड ताण्डवस्तनोत्तरः शिव शिव. तानिया, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं. इस बेटी की आजादी. शेवटचा मुजरा स्वीकार करावा. गड आला, पश्चिम गेला.
लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंडाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था। पदार्थ विज्ञान संकुल आणि रसायनशास्त्र संकुल तयारीत राहायचं आहे. सादर करणारा संघ भूशास्त्र संकुल. म्युझिक रेडी आहे. कलाकार तयार. आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आहे आत्ता. वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे आई अंबे जगदंबे मला भय दे मला विजय दे लढाया बळते हो. आई अंबे जगदंबे मला भय दे मला विजय दे लढाया बळते हो. रूप घेऊ दे रूप घेऊ दे महाकाली शौर्य दे. आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे. मळवट कपाई भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. हळद कुंकूचा मळवट कपाई भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. तो जोडीला लखलखला तुझा गाभारा सौभाग्याचं माऊली वेग तू आम्हाला भावून येशील. संकटकाली शक्ती रूपदाता शक्ती रूपदाता Yeah!
म्युझिक रेडी, कलाकार तयार. आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आत्ता. मुझे कॉलेज के लिए लेट हो रहा है. मेरा टिफिन कहाँ है? हाँ जा रही हूँ. ये लो. थैंक यू मॉम. बाय बाय बेटा.
सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे आणि निवडणुकांचे आयोगाचे सोलापूर हाफ मॅरेथॉन कॅक्टस फाउंडेशनचे ते ब्रँड अँबॅसिडर देखील आहेत. RJ अमृत हे एक उत्तम अभिनेता तर आहेतच, शिवाय नृत्यातही ते पारंगत आहेत. महाविद्यालयीन काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना वाचन, फोटोग्राफी, एकांकिका, नाटक, सिनेमा अशी आवड आहे आणि असे बरेच त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर तुमचंही स्वागत सर. यानंतर आपले पुढचे जज आहेत जाकीर हुसेन पिरजादे सर, जे की लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नकलाकार देखील आहेत. पत्रकार आहेत ते दैनिक पुढारी इथे. पथनाट्य, लघुनाटिका, एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धेत विविध नाटकातून त्यांनी अभिनय केलेला आहे. 7 पथनाट्ये त्यांनी लेखक आणि दिग्दर्शित केलेले आहेत. नुकतेच स्वैर महाविद्यालयात झालेल्या युवा महोत्सवात 65 महाविद्यालयातून लेखन, दिग्दर्शन केलेल्या पथनाट्यास प्रथम क्रमांक, आतापर्यंत पथनाट्यात 6 पारितोषिके, लघुनाटिकेत 2री, राज्यस्तरीय पथनाट्यात प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला आहे. अशा अनेक त्यांच्या भूमिका आहेत. तर तुमचंही स्वागत सर. चौथा परिचय करून देतोय. माननीय श्री सूरज काळे, नाट्यक्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. एकांकिका, लघुनाटिका आणि नाटक, पथनाट्य अशा विविध नाट्य प्रकाराचं लेखन, दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत 2 राष्ट्रीय पुरस्कार, एकांकिकासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आणि सोलापूर विद्यापीठातील गोल्डन बॉय 22-23 वर्षे आहेत. सरांचंही स्वागत करतो. आणि आपले व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय देवानंद चिलवत सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व परीक्षकांचं स्वागत करावं. नाटिकेमध्ये राष्ट्रीय व्यक्तीवर व राष्ट्रीयत्वावर टीका तसेच चारित्र्यहनन अशा बाबींचा समावेश असला तर तो करता कामा नये. स्पर्धकांना रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना यांचा वापर करता येणार आहे. सादरीकरणासाठी विषय ज्या त्या महाविद्यालयाने निवडायचा आहे तो त्यांनी निवडला आहे. राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समस्या अशा विषयांना आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि नाटिका विरोधी, विडंबनात्मक, उपरोधात्मक असावी, मात्र ती टीकात्मक असू नये याचं एक आपण नोंद करून घ्यायचे. स्पर्धेचा निकाल विषयाची निवड, अभिनय, संरचना आणि प्रेक्षकावरील परिणाम इत्यादी बाबीवर अवलंबून राहील. साथीदाराची संख्या जास्तीत जास्त 3 मान्य आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. हा दे आणि चहा बी टाक. काय झालं? चिंतेत दिसताय. जीवाला काय बरं वाटणं होईल? नाही ग, असं काय बी नाही बघ. रानातली कामं जरा वाढली ती म्हणून थकलोया. तू नको काळजी करू, जा लाग कामाला. राधे, ए राधे, पोरगी कुठे आहे? कुणास ठाऊक. आले काय ग? वरडू नगस. मी आहे ना वैद्य, कशाला वरडतीया? लय खाया खाया करू नगस. जा पळत आले दे. आणि काय ग? थवाड फुकायला काय झालंय तिला सांगायला? आबा जा घ्या. आयो, उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही ग. मला नका तसलं कॉलेज बिलेज काय. परीक्षा तोंडावर आल्या तरी अजून कॉलेजची फी भरलेली नाही. अगं आबा त्याच पैशात निवडून करते दिसतंय ना हो तुला? मला काय माहित आहे बघ. तर जाऊन समजायचं विचारतोय ना तेव्हा मला लय वाईट वाटतंय बघ. अगं यंदाचं वरीस काय करत पुढच्या वर्षाला लय दिवस आहे तुझं. हो आबा, भाकर खाल्लो की नाही? आय अगं भाकरवाड खायला. अरे हात पाय कर तू. अगं राहू दे, रानातलं काय मी नसलं बघ. अगं आपली काळी माहिती. आणि आय आबाचं तोंड का उतरले? तुला नाही ठावं, मला इतरतोय. अरे बाप कष्ट करून करून जीव खाऊन काढतोय.
या की तुम्ही कशाला त्रास केला असा मॅच येणार होतो नंतर. अरे तू फक्त पैका घेण्यासाठीच माझ्याजवळ येतो या पुन्हा मला 4दा येरदारे करावे लागतात. नाही सावकार, रानातली कामं वाढली ती, यंदा ऊस बी चांगला आलाय आणि सरकारनं बी दर वाढवली बघा. अरे तुला ते राहून दे बाजूला. ते याच्या पैशाचं काय झालं? 4 महिने होत्यात. यंदाच्या वेळेला समजा देतो सावकार. लक्षात ठेव, तुझ्या घरची कागद माझ्याजवळ आहे ती. नाही सावकार, मॅच येणार होतो नंतर ना. पोरीच्या कॉलेजची फी भरायची आहे ती. मी तुला काय नाही म्हटलं होईल का? किती बी लागू दे, ऐक की म्या. आणि ते व्याजाच्या पैशाचं बघ. लय उपकार सावकार, लय उपकार. आबा कशाला ते माझ्याकडनं पैसे घेता या? तो किती नीट माणूस आहे माहिती आहे ना मग तुम्हाला? अगं पोरी, माझं आयुष्य जिंकलं तरी चालेल, तर तुझ्या शिक्षणाला आणि तुझ्या लग्नाला आबा काय बी कमी पडू देणार नाही बघ. या सावकाराच्या कर्जात पोरीचा हात पिवळा झाला असतं, पण ऐका तर ना माझं. करू गे, तिचं बी लगीन करू, जरा शिकू दे तिला. चावड्यात चालले या गावच्या जत्रेमध्ये चावड्याची कार्यक्रम आहे. कसला बाया नाचायचा होय? आय तुला नाही कळलं. अगं पाटलाच्या माणसांनी पाटील मानतात मला. मानतात र, बाप इथं कष्ट करतोय आणि ते तुला दुसऱ्याला. आय काय बी पडवून नकस. आवधानी ऐका की आपल्या पोरीचं कालीने संपलं या आणि मी म्हणले होते ना त्या सोयरीकीचा ते बी व्हायला म्हणते ती माझ्या सौंदर्य ठरवलं आहे. अगं पण बिन काय नाही, आपल्याकडे असायला नसेल तेवढं व्हायचं देऊन पोरीचं लगीन करून घेऊ. सावकार, अहो सावकार, सावकार, इतकं उपकार केली ती, अजून एक उपकार करा की. अरे होतं नव्हतं सगळं दिवस की रे, अजून काय आणि? सावकार, तुम्ही आमचं मायबाप आहो. मायबाप म्हणून सगळं लुटलंच की रे, अजून काय तुझ्याकडे? सावकार, पोरीचं लगीन ठरलंय या. मी काय करू मग? नाचू रे? होय नाचू म्या? नाही सावकार, उपकार करा, पैसे पाहिजे ती. पोरीचं शिक्षण आणि शेतीसाठी घर गहाण टाकलंय आणि आता काय रे? यंदाच्या वेळेला लय पैका येते की, समजून ये तू. मला अजून पैसे पाहिजे ती. देतो की रे, त्या 7-12 अंतर मग. काय गे, तुला सांगितलं होतं पापड जायला, पैसे पाहिजेत मला, ट्रॅक्टर घ्यायचे, गाडी घ्यायचे. गुन्ह्यामध्ये कर्ज काढून उठून होतं एवढं दिलं नव्हतं आणि काय आता? उलट बोल तसवी, काय दिलं का तुझ्या बापाला उठे? काय दिलं? सगळं दिलंय, आता माझ्या बापाकडे काय नाही आहे, गरीब आहे माझा बाप. उलट बोलतेस काय? उलट बोलतेस? काय ना तुझ्या? देवा, जेवढं संकट दिले त्याला लढायला बळ बी दे. पुढच्या जन्मी काय बी होऊ दे बघ, पण शेतकऱ्याच्या नशिबाला असा संघर्ष असेल तर मला शेतकऱ्याचा जन्म नको रे बा. यंदा लय उपकार केलेस बघ. उद्या व्यापारी येणार आहे ती, समजा माल नेणार आहे ती. एकदा का पैका आलं की सावकाराचं समजून देऊन टाकतो. रान घर समजून सोडवतो, सगळी कागदपत्र पुरत घेतो. पोरीच्या नवऱ्याला जे जे बी काय पाहिजे ते समजून देतो बघ. बायकोचं दागिनं सोनाराकडे आहे ती समजून सोडवून घेतो. माझं पोरग कसंही असू दे, येडं यंगा त्याला बी 4 पैक देऊन कामाधंद्याला लावतो.
बघ, आयुष्यभर रडगाणं कमी आलं बघ तुझ्यामुळं. यंदा मी लई खुश आहे बघ, लई खुश आहे. गारपिटीनं जोरदार तडाखा दिला. या गारपिटीमुळे आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आणखी एक मोठं संकट उभं राहिलंय. शेतकरी जगाचा पोशिंदा. ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात त्याच शेतकऱ्यासमोर आज मोठं संकट उभं राहिलंय. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. शेतकरी जग सोडून जातो पण त्याची कुटुंबाची मात्र परवड होते. विभागनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी आपण पाहतोय. अमरावतीमध्ये तब्बल 1085, औरंगाबादमध्ये 1053, तर नाशिकमध्ये 479 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केल्यात. नागपुरात 360, पुणे जिल्ह्यामध्ये 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. सरकारने प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. उस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये पिसला जाणारा शेतकरी आणि त्याचं कुटुंब मोकळा श्वास केव्हा घेणार हा प्रश्न उत्तरितच आहे. स्पर्धक तयार. आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आत्ता. अरे अरे तिकडे नको, उजवीकडे. अरे अरे डावीकडे. हा सरळ घे. अरे अरे पुढे घे. अरे बावळट तुझ्या डावीकडे. अहो असं काय बघताय? अच्छा अच्छा, या गाण्यावर त्याचा वेगळा डान्स केला म्हणून छान वाटतंय का? अहो बऱ्याच दिवसांनी आमच्या वायफाय युट्यूब साठी न्यूज मिळाले. वायफाय हे लक्षात, त्याचाच हा आनंद. चला तर मग इथे काका स्वर्गवास झाले, आपण त्यांनाच विचारूया. बघितलं का मंडळी, कसला ऍटिट्यूड आहे प्रेताला. मीडिया समोर ऍटिट्यूड नाही दाखवायचा, सांगून ठेवतोय. चला तर मग आपण विचारूया. कसं मिळे? अरे तिथे नको, खाली घे. अरे आणखी खाली घे. अरे अजून खाली घे. हा घाल मला त्याला. अरे हा माल काय रे? गन मशीन नाहीये. हा घाल मला त्याला. घाल घाल. हा पंचिंग येतोय. त्यांचे मोठे कुठे असतात? हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. अरे यांची मुली कुठे असतात? ते वय असतात बाबा अमेरिकेत. अमेरिकेत? तर ते सगळं आल्यावर होणार. तर हॅलो अरे श्याम्या, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढले त्यावरती. हा आणि खाली कमेंट मध्ये टाक
अँकर लुकिंग सो ब्युटिफुल. चल ठेवतो मी. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आम्हाला असं कळलेलं आहे की इथे एक प्रमुख व्यक्ती येणार आहे. तर ती प्रमुख व्यक्ती कोण असणार आहे, त्यांचा आणि यांचा काय संबंध असणार आहे, जाणून घ्या फक्त आपल्याच वाईट युट्यूब चॅनलवर. बोला साहेब. साहेब काय असणार, सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. लग्नात जाऊन आशीर्वाद देत एक मस्त फोटो काढा. फेसबुक व्हॉट्सअप ट्विटरला टाकू की फुल हवा करू. तुमचं मंत्रीपद फिक्सच बघा. एवढंच करायचं ना. बर बर बर. हॅलो. ती व्यक्ती कोण असणार आहे, त्यांचा यांचा काय संबंध असणार आहे, जाणून घ्या फक्त आपल्याच वाईट युट्यूब चॅनलवर. काय आहे, अरे मीच आमदार आहे. अरे आमदार साहेब, सॉरी सॉरी सॉरी. आमदार साहेबांची एंट्री झालेली आहे. सर तुम्हाला इथं नंतर ना कसं वाटतंय? बेसिकली मला इथून खूप आनंद होतोय. असे कार्यक्रम तुमच्या घरात, माझ्या घरात, जे ज्याला बघतात ना त्या सगळ्यांच्या घरात व्हायला पाहिजे. आणि हे शुभसूचक आहे. शुभसूचक हो, वाटच नाही. आता आमदार साहेब म्हणत असतील तर शुभसूचक असेल. चला साहेब त्यांना भेटूया. काय झालं? अरे लग्न करणं डेटवाडी कुठे ठेवली आहे? अहो लग्न तरी नाही, तो तुमचा कार्यकर्ता आहे ना, तुम्ही त्याच्या अंतिम दर्शनासाठी आलात हो का? पिक्या, अरे तू तर लग्नाचं बोललास ना, इथं तर मेलेलं म्हणत ठेवलं की रे. अरे आता काय करायचं ते सांग. तू फिर मार, किरकिरीच नको. कोण बे, कोण बर मत मला? मर बे मर मर. तू अरे आमदार साहेब जाऊ द्या, शांत. आपलाच कार्यकर्ता आहे, पबजी खेळताय तो. तुमचं कसं झालंय, रात्रीच खेळ चालले तसं त्याचा दिवसभर गेम चालू आहे. तुमचा दौरा वगैरे. हा ठीक आहे मग. हॅलो पिंटिया. बोला साहेब. काय बोला, तूच बोला आता, मी काय करू? घ्या की माझ्यासोबत 3-4 फोटो. काय मंत्रीपद पाहिजे ना, बघा कसं व्हायरल करतो ते. अरे एक दोन फोटो काढ रे. करतो की साहेब. अरे हे कोण आहेत? अहो हे त्यांचे पाहुणे आहेत, जरा त्यांचं सांत्वन करा की. ठीक आहे फोटो काढ. करतो की साहेब. बघा आपल्या लडक्या आमदार साहेब आले तो. उठा की आमदार साहेब एक सेल्फी काढायचं राहून गेला. आमदार साहेब एक सेल्फी नको रे. एक सेल्फी स्टेटस ठेवतो. आमदार RIP तुम्ही काय आमदार RIP. अरे मी अजून जीवच आहे रे. तसं नाही हो, तुम्ही आमदार, हे झोपलेला RIP तुम्ही. जायला तुझ्या नादात मी फोटो काढायचा विसरूनच की. रिपोर्टर एकदम फोटो काढली. काढते साहेब. झोपवलेला नाही का वाटेल आईला पबजी. वा 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 वा, काय फोटो आला बघितलं का? प्रेताच्या बाजूला झुकून प्रेताचं सांत्वन करताना आमदार साहेब. हॅलो. हा बोल. काय? अरे 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 पण हॅलो हॅलो हॅलो. तर आत्ताच इथे एका व्यक्तीला कॉल आलेला आहे. तो कॉल कोणाचा आहे, तो कॉल कशासाठी? बस करायचं सगळं. काय झालं? विठ्ठलरावांच्या मुलाचा फोन होता. काय म्हणला, येतोय ना? तो म्हणतोय अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही. काय
तो म्हणतोय जे काय असेल ते तुम्हीच उरकून घ्या. ऑनलाईन पैसे पाठवतो म्हणतोय. प्रतिनिधीच्या कार्याचा व्हिडिओ लाईव्ह दाखवा म्हणतोय. आणि शक्य झाल्यास चिठ्ठीची राग कुरिअर करा म्हणतोय. चला तर मग उरकून घेऊ. आपल्या मुलांसोबत आनंद वाटून घ्यावा म्हटलं, पण त्यांना त्रास द्यावा असा कधीच विचार केला नाही. प्रत्येक आईवडिलांसारखीच आम्ही पण बापापेक्षा केली. आपल्या मुलाचं लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावं, नातवंडांसोबत हसत खेळत त्यांच्या समोरच जीव जावा, एवढीच बापापेक्षा होती. तुला कल्पना पण नाहीये, तुझी आई तुझाच विचार करत करत तुझ्या भाषेत जग सोडून गेली रे. आणि ती गेल्यापासून अक्षरशः मी पोरका झालोय रे. मी पोरका झालोय रे. आजकालची पिढी सोशल मीडियावरती एक लाईक मिळणार नाही म्हणून दिवसभर उदास होणारी पोरं आई बाप गेले तरी उदास होत नाहीत रे. काय म्हणावं याला. महिन्यातून तुझा एकदा व्हिडिओ कॉल यायचा, तो दिवस खूप भारी वाटायचा, पण बाकीचे दिवस खायला उठायचे रे. तुझ्या लहानपणी तुझ्यासोबत खेळायचो, तुझ्या हट्ट पुरवायचो, तसं नातवंडासोबत घोडागाडी खेळावी, खूप मस्ती करावी असं वाटलं होतं. पण माझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही रे. शेवटच्या क्षणी तरी माझ्या मुलाने यावं, त्याच्या हातून संस्कार करून घ्यावं म्हटलं, म्हणून मी दानच केलं रे. सत्ताला संपवलं रे. पण आता माझं हे देखील स्वप्न पूर्ण होणार नाही. माझ्या मुलाने यावं, या बापाला बघून काय मोकळून रडावं. या बापाला तुझा स्पर्श होता रे, शेवटचा स्पर्श होता. पण सोशल मीडियाच्या पुण्याने तेही माझ्या नशिबात नाहीये. काहीतरी हरवलंय, नक्कीच काहीतरी हरवलंय. चला आता वेळ झाली निघण्याची. उचला रे मला.